दही वड्याचं नाव ऐकताच तोंडात टाकताच विरघळणारे, अगदी ओटानेही खाऊ शकतात अशा पद्धतीचे असतील तर सगळ्यांना आवडतात. आज आपण अशाच पद्धतीचे मऊसूद असे दही वडे कसं करायचं ते पाहणार आहोत. साध्या सोप्या पद्धतीने अगदी मस्त चविष्ट असं दही वडे घरच्या घरी कसं करायचं ते पाहूया. तर त्यासाठी इथे मी घेतलेलं आहे 1 ग्लास इतकं भिजवलेली उडीद डाळ. तर साधारण एक 4 तासापूर्वी स्वच्छ 2 ते 3 पाण्याने धुवून पुरेसं पाणी टाकून भिजत ठेवलेलं होतं. तर या ठिकाणी उडदाची डाळ छान भिजल्या गेलेली आहे. 1 ग्लास चना डाळीसाठी इथे मी साधारण एक पोहे खायच्या चमच्याने 4 चमचे इतकं मुगाची डाळ भिजत ठेवलेली होती. 1 ग्लाससाठी 4 चमचे पुरेसं आहे. मुगाची डाळ टाकल्यामुळे वडे छान असे मऊसूद होतात. दोन्ही डाळीमधलं एक्स्ट्राचं पाणी काढून टाकलेलं आहे. मिक्सरला जेवढं जमेल तेवढं बारीक असं फिरवून घ्यायचं आहे. पहा अशा पद्धतीने छान असं बारीक हे मिक्सरला डाळ फिरून घेतलं की छान असे वडे तयार होतात. याच पद्धतीने सगळी डाळ आपल्याला मिक्सरला फिरून घ्यायची आहे. तर आता हे पीठ जे आहे हलकं फुलकं होण्यासाठी आपल्याला छान एकाच डायरेक्शनमध्ये छान असं 5 मिनिटं फेटून घ्यायचं आहे. त्यामुळे आपलं पीठ हलकं फुलकं होतं आणि वडे सुद्धा छान तयार होतात. इनो सोडा काही वापरायचं नाही. ही पद्धत वापरून जर तुम्ही वडे करताल तर तुमचे वडे जे आहेत मस्त वडे तयार होतात. तर यासाठी इथे मी चवीपुरतं मीठ, पाव चमचा हिंग टाकून घेतलेला आहे. तर आवडत असेल तर यामध्ये किसून घेतलेलं आलं, बारीक चिरलेली हिरवी मिरची सुद्धा टाकू शकता. तर या पद्धतीने छान असं 5 मिनिटं मी एकसारखं फेटून घेतलेलं आहे. तर पाण्यामध्ये जेव्हा हे पीठ टाकतो तर त्यावेळेस हे पीठ तरंगत आहे, म्हणजे आपलं पीठ जे आहे हलकं फुलकं झालेलं आहे. तर याला एक 10 मिनिटं झाकून ठेवूया. आणि वडे जेव्हा आपण तेलात टाकतोच या पद्धतीने थोडं थोडं पीठ घेऊन आपल्याला पाण्याचा हात लावून तेलात टाकायचं आहे. तर आता वड्यासाठी आपल्याला गरम पाणी तयार करणं गरजेचं आहे. तर गरम पाणी कसं असायला पाहिजे, अगदी कडकडीत नको, आपण बोटाने टच करू शकता या पद्धतीचं गरम पाणी असायला पाहिजे. तर यामध्ये इथे मी अर्धा चमचा मीठ आणि पाव चमचा हिंग आणि सोबतच यामध्ये थोडीशी पुदिन्याचे पानं टाकून घेतले आहे, म्हणजे वड्याला छान असा फ्लेवर येतो. झाकून ठेवूया, आपण वडे तळून घेऊया. तर वडे तळते वेळेस तेल जे आहे मध्यम गरम असायला पाहिजे, अगदी कडकडीत नको किंवा कोमट गरम नको. या पद्धतीने वडे जेव्हा आपण तेलात टाकतो त्यावेळेस जे वडे टाकलं की लगेचच छान असं वर आलं पाहिजे, पण करपलं नाही पाहिजे. आता यावेळेस आपल्याला अगदी कमी गॅसवर छान वडे तळून घ्यायचं आहे. गॅस कुठेही मोठा करायचा नाही. सारखं आलटपालट करून एकसारख्या रंगावर तळून घ्यायचं आहे. तर इथे तुम्ही बघू शकता आपले मस्त असे वडे तयार झालेले आहेत. दही वड्यासाठी असे जर वडे असतील तर आणखीन काय पाहिजे, नुसतं जरी खाल्लं तरी मस्त लागेल. तर आता त्याच पद्धतीने सगळे वडे तयार करून घ्यायचे आहेत. तर या ठिकाणी आपण दही वडे करत आहोत. तर एकसारखं या पद्धतीने टाकून घ्यायचं आहे आणि तेलात मावतं त्याच्यापेक्षा कमीच टाकायचं, म्हणजे छान असं फुलल्या जातात ना, त्यासाठी त्याला तळण्यासाठी मदत होण्यासाठी आपल्याला जागा ठेवणं गरजेचं आहे. तर या ठिकाणी सगळं कमी गॅसवर तळून घेतल्यानंतर मस्त असे सोनेरी रंगावर तळलं की वडे छान लागतात खायला. तर या ठिकाणी आता तळलेले जे वडे आहेत आपल्याला गरम पाण्यामध्ये टाकून घ्यायचं आहे. तर इथे तुम्ही बघू शकता आपले जे वडे आहेत वरतून क्रिस्पी आतून नरम आहेत. तर अशा पद्धतीचे वडे जेव्हा आपण गरम पाण्यात टाकतो तर त्यावेळेस पटकन पाणी शोषून घेतलं जातं आणि त्याचबरोबर वडे जे आहेत नरम होतात. तर इथे वडे अशाच पद्धतीने थोडंसं 10 ते 15 मिनिटं झाकून ठेवूया. यासाठी दही तयार करून घेऊया. तर इथे मी साधारण 1 लिटरभर दही घेतलेलं आहे आणि सोबतच यामध्ये टाकत आहे पिठी साखर. तर 2 चमचे पिठी साखर टाकून घेतलेलं आहे आणि काळं मीठ साधारण 1 चमचाभर टाकून घेतलेलं आहे. फेटून घ्यायचं. या पद्धतीचं मस्त दही इथे तयार झालेलं आहे. दही वड्यासाठी अशा पद्धतीचं दही असेल तर खायला खमंग लागतात वडे. तर या ठिकाणी साधारण 15 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता इथे आपले वडे फुलून छान दुप्पट झालेले आहेत. आणि जेव्हा आपण याला थोडंसं दाबून पाहतो तर यामध्ये छान असं पाणी शोषून घेतलेलं आहे. अगदी ओटानेही खाऊ शकतात अशा पद्धतीचे दही वडे इथे तयार झालेले आहेत. तर या ठिकाणी आता हे वडे तुम्ही बघू शकता मस्त जाळीदार असे मध्ये झालेले आहेत. तर या ठिकाणी आता या पद्धतीने थोडंसं दाबून आपल्याला यामधले एक्स्ट्राचं पाणी काढून टाकायचं आहे आणि ताटामध्ये ठेवायचं आहे. जेव्हा आपण वडे सर्व करतो त्यावेळेस या पद्धतीने थोडंसं दाबून यामधले एक्स्ट्राचं पाणी काढून टाकलं की आपण जेव्हा दही टाकतो तर या पद्धतीने वरतून दही टाकलं की छान असं हे दही शोषून घेतलं जातो. आणि त्याचबरोबर आता यावर टाकण्यासाठी इथे मी पावडर मसाले घेतलेले आहे. तर पावडर मसाल्यामध्ये चाट मसाला, काळं मीठ, लाल मिरची पावडर, जिरा पावडर आणि त्याचबरोबर धने पावडर, हे सगळे पावडर मसाले आणि थोडंसं गरम मसाला सुद्धा घेतलेला आहे. आवडीप्रमाणे यावर टाकून घ्यायचं आहे आणि सोबतच यावर हिरवी चटणी टाकून घ्यायची. तर याची रेसिपी ऑलरेडी मी अपलोड केलेली, तुम्ही चॅनलवर जाऊन पाहू शकता.
वरतून थोडीशी हिरवी चटणी आणि चिंच गुळाची चटणी यावर टाकून घ्यायची आहे. तर चिंच गुळाची चटणी सुद्धा मी चाटच्या एपिसोडमध्ये टाकलेला आहे, तुम्ही जाऊन पाहू शकता. तर हे चटणी वरतून या पद्धतीने टाकून घ्यायची. भरपूर असा बारीक शेव किंवा आलू शेव आणि थोडीशी कोथिंबीर, मस्त अशा चवीचं आपलं इथे दही वडे तयार झालेलं आहे. आणि बरोबर कांदा टाकायचा विसरू नका बरं. तर या पद्धतीने मऊसूद असे दही वडे इथे तयार झालेले आहे. एकदा या पद्धतीने नक्की